मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं तुम्ही मला प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्ही स्वतःला खरंच ओळखता? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये हा किंवा नाही असं द्या. मी तुम्हाला तुमचं नावही नाही विचारत, तुमचं शिक्षण पण नाही विचारत, तुमचं नोकरी, तुमची स्टेटस हे पण नाही विचारत. मी तुम्हाला तुमची आयडेंटिटी विचारतोय. खरंच जी आतून तुमच्या आहे ती आयडेंटिटी तुम्ही ओळखता का स्वतःची? कारण कसं आहे, आज जगातील सगळ्यात भयानक गोष्ट ही नाही की लोक तुम्हाला समजतात. सगळ्यात भयानक गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःलाच विसरलात. मग चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया की आपण स्वतःपासून दूर कधी आणि कसे गेलो आणि स्वतःला विसरायची काय कारणं आहेत, आणि जर स्वतःला ओळखायचं असेल तर काय करावं लागेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानयुग मराठी चॅनलवर. इथं मिळतं जे ज्ञान जे तुमचं आयुष्य बदलवतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण स्वतःपासून दूर कधी गेलो? लहानपणी तुम्ही कसे होतात आठवते? अरे, हसायला कारण लागत नव्हतं, स्वप्न पाहायला भीती वाटत नव्हती. पण हेच वय वाढल्यानंतर हळूहळू काय झालं? लोक काय म्हणतील, हे बरोबर आहे की चूक आहे, मी असा वागलो तर चुकीचा ठरेल का, या प्रश्नांनी तुमचा खरा आवाज दाबायला हळूहळू सुरुवात केली. आणि एक दिवस काय झालं, तुम्ही लोकांना आवडेल असा माणूस बनलात, पण स्वतःला आवडेल असा माणूस राहिलाच नाही. स्वतःला न ओळखण्याची काही लक्षणं असतात मित्रांनो. सगळ्यांसाठी वेळ असतो पण स्वतःसाठी नसतो. आतून थकलेला आणि बाहेरून सगळं ठीक आहे असं दाखवणारा माणूस, स्वतःच्या मनाला नाही लोकांच्या अपेक्षाला होकार देणारा, रात्री उशिरा काळोखात बसणारा आणि अचानक एकटेपणा जाणवणारा माणूस, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतः काय आहे हा स्वतःलाच प्रश्न विचारायला घाबरणारा माणूस. ही लक्षणं माणसाची स्वतःला न ओळखण्याची असतात. मग स्वतःला ओळखायचं असेल तर काय करसाल हे तुम्ही आता लक्ष देऊन ऐका. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाही तर तुम्हाला जागण्यासाठी आहेत. एक, शांततेशी मैत्री करा. रोज थोडा वेळ असा ठेवा जिथं मोबाईल नाही, आवाज नाही, फक्त तुम्ही आणि तुमचं मन. कारण जगातले सगळे आवाज बंद झाले ना की तुमचा आतला आवाज ऐकू येतो आणि तो तुमचा खरा आवाज असतो. 2, स्वतःला प्रश्न विचारा की मी का करतोय आणि माझं मन खरंच खुश आहे का? हे माझं स्वप्न आहे की लोकांनी कर म्हणून मी करतोय? असे प्रश्न स्वतःला विचारा. हे प्रश्न तुम्हाला दुखवतात पण हेच प्रश्न तुम्हाला जागा पण करतात. नंबर 3, नाही म्हणायला शिका. सगळ्यांना हो म्हणणं म्हणजे स्वतःला हळूहळू नाही म्हणणं असं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही, तो आत्मसन्मान आहे तुमचा. त्यामुळं स्वतःला ओळखायचं असेल तर हे करून बघा. एक कठोर गोष्ट सांगतो पण सत्य आहे ती. एक सत्य गोष्ट स्वीकारा मित्रांनो. तुमच्यासाठी कोणी येणार नाही आणि कोणी म्हणणार पण नाही, चल मी तुला तुझं आयुष्य परत देतो. म्हणून मित्रांनो, तुम्हालाच तुमचं उभं राहावं लागेल. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. कारण कसं आहे, तुमचं आयुष्य तुमच्याशिवाय कोणीच बदलू शकत नाही. स्वतःला ओळखणं म्हणजे परफेक्ट होणं नाही. स्वतःला ओळखणं म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा स्वीकारणं, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणं आणि स्वतःकडं रोज थोडं थोडं परत येणं. म्हणून आज तुम्ही स्वतःला एक वचन द्या, मी जगाला खुश ठेवण्याआधी स्वतःशी प्रामाणिक राहील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून स्वतःला ओळखायला सुरुवात करेन. आणि ज्ञानयुग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओंसाठी. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.